तुझ्या मनातलं मला सगळं कळतं, तू सांगितलं नाहीस तरी. अमृता जरा शांत हो. कशी शांत होऊ? आज कोणी बघितलं असतं तर? आई सॉरी ना. आता जुई, 10 वर्ष झाली आपण इथे राहतोय. कोणाला शंका सुद्धा आली नाही आपण इच्छाधारी आहोत त्याबद्दल. आई, मी पण माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतेच आहे ना. मग कशाला सारखी रात्रीची बाहेर जातेस, आलापकडे जातेस? आई, तुझा ना मूळ मुद्दा मला कळलाय. आलापला भेटू नकोस, त्याच्याकडे जाऊ नकोस, त्याच्याशी कुठलंच नातं ठेवू नकोस, सारखं सारखं ते सांगू नकोस. सॉरी बोलले ना. आता हवं तर कान पकडते. किती वेळा आणि कोणाकोणाला सॉरी बोलू ना तेच कळत नाहीये मला. आणि या अशा परिस्थितीत नाती कशी जपायची आणि कशी जगायची ना तेही कळत नाहीये. जुई, एक लहानशी गोडशी मुलगी होती. ती रुसली की सापशिडी कामाला यायची. आणि आता ही ती रुसली आहे. मग आत्ता ही सापशिडी कामाला येईल? येईल का? सापशिडीच्या या खेळानं नेमकं व्हायचं काय ग? सापशिडीने त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर गोड स्माइल यायचं. हो, मग आता पण येणार आहे का? आली? कुठे आहे? आलंय आलंय, ऑन द वे. आलं, दरवाजापर्यंत आहे. आलं. आली. आली आली. आई, आय एम सॉरी. अगं, बाबा, तू पण ना वेडा आहेस. वेडा? अरे माझ्या लहानशा मुलीशी सापशिडी खेळणं हा जर वेडेपणा असेल तर मी वेडा आहे. वेडा आहे मी. काय हे? 3 पडले. किती फनी आहे ना हे. 3 नाग सापशिडी खेळत आहेत. जोयल्या, एवढीशी होतीस ना, तेव्हापासून तू कधीही रुसलीस तर तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्यासाठी आमच्याकडे एकमेव उपाय होता. सापशिडी. तुला माझ्यावर रागवायचंय तर रागव, मला काही बोलायचं असेल तर बोल, पण आमच्याशी काहीतरी बोल. हे बघ, अशी गप्प राहू नकोस बाळा, आणि मनात काहीही साठवून ठेवू नकोस. मन मोकळं कर. आई, बाबा, मी नेहमीच तुमच्या समोर माझं मन मोकळं केलंय, पण आज आलाप समोर बोलताना माझं मन एकदम भरून आलं. आई, आज आलापला मी जुई,
काय झालंय आपलं? नेमकं कोण चुकतंय? हे बघ माझं काय चुकत असेल तर सांग ना मला. एवढा नाहीये का अधिकार तुझा माझ्यावर? नाही ठीक आहे, मी काही बोलत नाही. तू बोल मला, तू सांग. बाप रे, हे काय भलतच? भूत बाधा. नाहीतर ते आलाप दादा नाहीतच, त्यांच्या रूपात कुणीतरी भलतच. गप ग, जा पटकन मीठ मोरी घेऊन ये. वय वय. मला खरंच कळत नाही का काय बोलावं, काय वागावं, काय करावं. मगाशी तिथे मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी, पण नाही बोलता आलं. आणि आज तुला घरी सोडायला आल्यावर तुझ्या घराच्या खाली तासन तास बोलणारे आपण, पण आज एकदा वळून सुद्धा बघे नसे झालो आपण. मला सांग ना, काय झालंय आपल्यात? आधी नाही, आणि तू सांग मला. तू मगाशी म्हणालीस ना की आज तू बोलणार, मी ऐकणार. मग सांग. आला, काय चाललंय तुझं? काय असं वेड्यासारखं वागतोयस? आल्याची गेल्याची रंगाची. काय काय करतेस तू? आलाप दादा, तुम्ही शांत राहा. आज दिवसभर बी शांतच होता, आणि आता तर गाडी समोर गुडघ्यावर बसला होता. खरं खरं सांगा, या गाडीवर तुम्हाला कोणी दिसतंय का? अरे असं काही नाहीये. प्रत्येक वेळा असंच म्हणतो, असं काही नाही म्हणून. अरे संध्या, जा हे गेट बाहेर टाकून ये, जा पटकन. आला, आज जा. हे बघ आई, मला काही नाही झालं. तू पण चल माझ्यासोबत आत. मी नाही, तू जा आणि डोळ्याला पाणी लावून ये. जा लवकर. या मुलाला काय झालंय ना, काही कळत नाही. हो ना, आलाप दादा आणि जुईताई काहीतरी वेगळंच वागतायत. याचं उत्तर मला जुई जवळच मिळेल. काहीतरी गडबड आहे हे नक्की. झोपली? मी आलापला खरं खरं सांगून टाकू का ग? म्हणजे हेच आहे, माझी मुलगी इच्छाधारी नागिन, पण तिच्यात एक माणूस पण आहे जे तुझ्या प्रेमात आहे, आणि तुझ्याशिवाय तिचं जगणं अपूर्ण आहे. सांगू? तुला काय वाटतं, या सगळ्याचा मी विचार केला नसेल की आपण हे सगळं आलापला सांगू म्हणून? हा, पण त्याने सगळे प्रश्न सुटतील अमृता. समजा आलापने जुईचं प्रेम मान्य केलं तरी त्याच्या घरच्यांचं काय? मी सतत तुम्हा दोघांना हेच सांगत असते की संसार जरी दोघांचा असला तरी लग्न हे दोन घरांमध्ये होतं. नाती दोन घरांमध्ये जोडली जातात. अमृता, पण जुईला होणाऱ्या त्रासाचं काय? आता बघितलंस ना कशी रडत होती. आई बाप म्हणून आपण काहीच नाही करू शकत. आपण काही करायला गेलो तर गोष्टी आणखीन गुंतागुंतीच्या होतील. त्यापेक्षा त्यांचे प्रश्न त्यांनीच सोडवलेले बरे. आणि प्रश्न सोडवणार म्हणजे नेमकं काय करणार? मी पुन्हा हेच सांगते, जुईने आलापपासून लांब जाणं हाच या सगळ्यावरचा उपाय आहे. चल झोप आता. कैलास, नको जास्त विचार करूस. झोप आता, आणि तिला सुद्धा झोपू दे.
तुझ्या साक्षीने एका नव्या नात्याची सुरुवात होणार होती, पण आता तर जुनं नातं शेवटाकडे जात आहे. या नात्याचा शेवट हा मनापासून नाही तर परिस्थितीमुळे करावा लागतोय. अशी काय परिस्थिती? असे कुठले प्रश्न उभे राहिलेत समोर त्यामुळे 3 वर्षाचं नातं तुला आता नकोसं झालं? समोर असलेले प्रश्न आणि परिस्थिती तुला सांगता आली असती तर किती बरं झालं असतं. एकदा सांगून तर बघ. आणि सांगितल्यावर तू मला घाबरून माझ्यापासून कायमचा दूर गेलास तर? सुई, आता काही होऊ दे, मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आला. लव यू सुई. आय लव्ह यू आलाप. हा चंद्रप्रकाशच मला तुझ्यापासून दूर करतोय आलाप. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया. मामाला नो जोक. तो पण आलाय कोण? नो जोक तर सिद्धू. रास्ते जहाँ भी दूं मैं गवाह माँ. वाव, अळू वड्या माझ्या फेवरेट. तुझ्यासाठीच केल्यात. घे. कशी झाली? अळणी आहे. याची सवय करावी लागेल ना आता तुला. आता नो मीठ. आता नो मीठ आणि नो मोबाईल. म्हणजे तुला पटलंय? पटवून घेतेय. अगं, ज्या मोबाईलवर मी सेल्फीज आणि किटकोट व्हिडिओज बनवत होते तेच बनवू शकत नाहीये ना आता. मग कशाला हवाय ना मोबाईल? जुई, कसं आहे ना, आपल्याकडे जे नाहीये त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे ना. मीठ नाहीये पण टेस्टी आहे. लगेच तशी वागायला लागलीस. एनिवेज, बाबा कुठे आहे? तुझ्या बाबाला आज दुकानात लवकर हजर व्हायचं होतं म्हणून तो लवकर गेला. अगं, पण तो ब्रेकफास्ट तरी करून गेलाय का? नाही ना, डबा घेऊन गेलाय. आणि हो, जाताना सांगून गेलाय रात्री घरी आल्यावर कालचा सापशिडीचा डाव पूर्ण करूया. आई, बाबा पण ना एकदम #लाईव्ह आहे. आणि तू सुद्धा सगळं विसरून तशीच राहा. जुई, मला माहितीये की काही जुन्या आठवणी, स्पष्टच सांगायचं झालं तर आलापच्या आठवणी तुला येत राहतील, पण त्या आठवणी बाजूला सारून समोर जे आयुष्य आहे ना ते आनंदी जगण्याचा प्रयत्न कर. तू आता काय म्हणालीस ते? #लाईव्ह. तू हे खा, मी बघते. आणि सगळ्या संपवायच्या आता जुई.
नमस्कार. नमस्कार. आत येऊ? अरे तिला जनरल न्यूज सारखं ट्रीट करू नका रे. ती ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. हो हो, आता हे पण मीच सांगू का? एक काम कर ना, आशूला फोन कर, तो सांगेल. हा, आणि नशीब मलाच फोन केला. जर मॅडमला फोन केला असतात ना तर आता तुमचीच ब्रेकिंग न्यूज झाली असती. हा ठीक आहे ठीक आहे, चलो बाय बाय बाय. तुला नाश्ता देऊ? हो चालेल बहीण. काय बाबा, त्यांना नवीन ट्यून ऐकू द्या वाटतं. तुझ्यासाठीच प्रार्थना करतोय माय फ्रेंड. माझ्यासाठी का? काय रे, काय झालं तुला हसायला? कसं आहे ना दाद्या, जंगलात जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा जंगलातले सगळे प्राणी आनंदी होतात. तसंच काहीतरी झालं असं समज. ए बाबा, तुझी लँग्वेज आहे ना, मला काहीच कळत नाही. अरे त्याची लँग्वेज नाही समजत, पण माझं गाणं तर समजतं ना तुला. शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए ही तेरी आई जुईच्या घरी गेली है. दुक 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 दुक. काय? आई कुठे गेली आहे? कमॉन यार दादा, आता एवढं गाऊन पण दाखवलं तरी पण कळत नाहीये. जुईच्या घरी गेली आहे ती. आपल्या घरात आनंदाचा पाऊस पडणार आहे. आता तरी कळते माझी लँग्वेज. अरे पण केव्हा, कधी? आई काही बोलली पण नाही मला. आत्ताच गेली होईत संध्या. अरे काल जुई पूजेचा प्रसाद इथेच विसरून गेली, तो देण्यासाठी आता ती गेली तिकडे. मला वाटतं आता आला तुझी आई जुईला इकडे घेऊन येते कायमचीच. अहो पण माझ्या आणि जुईमध्ये काय चाललंय माहिती आहे ना तुम्हाला? जर आईला सगळं खरं कळलं तर काय होईल? अरे मग आई बोलण्याआधी तू बोल ना जोईशी. डोंट वरी फ्रेंड, सगळं ठीक होईल. नाही, वहिनीचं बरोबर आहे. जर जुईने आईला सगळं खरं खरं सांगितलं तर आई काहीतरी भलताच अर्थ काढेल. आला परे विचार करण्यापेक्षा आधी जुईला फोन कर. आणि मला काय वाटतं माहितीये का, घरच्यांच्या हस्तक्षेपाने गोष्टी भलतीकडे जातील. त्यापेक्षा तुम्ही तुमचं सॉर्ट आउट करून घ्या. करेक्ट आहे. आला परे खाऊन तरी जा. नाही नाही, नको मला. बाबा तुम्ही करून घ्या ना नाश्ता. माझ्या नाश्त्यापेक्षाही तिथे पोहोचलेल्या प्रसादाचं काय झालंय ते बघू आधी. अहो काल जुई प्रसाद घरीच विसरून आली, म्हटलं स्वतःच नेऊन द्यावा. तेवढीच आपली भेट पण होईल. थँक्यू. अहो थँक्यू काय तयार. अरे तुम्ही उभ्या काय? बसा ना प्लीज, बसा. या बसा. तू पण बस ग. बसा बसा. काकू नाश्ता घ्या. घे ग संध्या. अजून यांच्या अंगाला पाणी नाही लागलं वाटतं. गौमतीच गप गप. अहो घ्या ना काकू नाश्ता. जुईताई आता मला सगळं कळलंय. म्हणजे काल तुम्ही फ्रीज मध्ये का घुसलात ते कळलंय मला. फ्रीज मध्ये स्वरासाठी चॉकलेट शोधत होते. तुमच्या घरातले एसी 16 वर आहेत म्हणून म्हणते. तुम्हाला सगळं थंड वातावरणच लागतं ना, म्हणूनच तुम्ही काल फ्रीज मध्ये घुसल्या होत्या ना. हो, तिला ऍक्च्युली ना थंडावा लागतो. थंडावा नसेल तर तिला चालतच नाही अजिबात. अहो तुम्ही नाश्ता सुरू करा ना. हो जुईताई, तुम्हाला माहितीये ना, ज्या घरात थंड वातावरण असतं ना त्या घरातली माणसं नसतात. काय? हा म्हणजे ती माणसं गेल्या जन्मीचे समुद्रातले प्राणी असतात. अंधाधुंद मध्ये वाचले बघा मी. समुद्रातले प्राणी म्हणजे जलचर ग संध्या. गेल्या जन्मीचं काय, या जन्मी कोण आहोत ते कळलं ना तरी नाश्ता ठेवून निघून जाल तुम्ही. भाऊजी कुठे दुकानात गेलेत का? कैलास ना, तो दुकानावर गेलाय. डायरेक्ट नाव घेतात त्यांच्यात. गप्पा बस. जुई, तू इथेच बस गप्पा मारत. मी आलेच. हा, तुम्हाला तोंड आलंय का? हा वाटते तसंच, कारण सो बोलताना ह्यांना त्रास व्हायला लागलाय. तुम्ही काय करा, जिभेवर पिंपळाचं पान ठेवा आणि ते घासा. डॉक्टर माझा अंधाधुंदची पुरवणी आहे, त्यात सगळं येतं बघा.
हो ना, थोडस तोंड आलंय. हो हो आई, तू जास्त बोलू नकोस. तुझं पण का? हो. आमच्याकडे ना तोंड येण्याची साथच आले हो. तुम्ही घ्या ना. हो. एकदम झाली मग पाय. काय करायचं? जिथं तोंड आलंय ना तिथं मीठ ठेवायचं आणि चोळायचं. आणि मग काय सगळं ठीक. सगळंच बिघडेल. काय? नाही ते ऍक्च्युली काय मला मीठ आवडत नाही ना, म्हणून मी म्हटलं की सगळंच बिघडेल. अच्छा हो का? तरीच पोह्यामध्ये मीठ कमी आहे. कमी नाही, मीठच नाहीये. हो का? बरं तुम्ही बसा बोलत, मी आतून मीठ आणते आणि खीर डिश मध्ये काढते. इकडेच आहे ना किचन. अगं आमची संध्या पण ना लगेच कामाला लागते. तिला मिठाची बरणी मिळणार नाही. आलेच हा मी पण आलेच का? जुई, तू थांब, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.